सगळ्यांना पुन्हा एकदा स्वागत करते एक नवीन व्हिडिओमध्ये। आज मी बनवणार आहे पातीची भाजी। त्याच्यासाठी मी पात कापून घेतली एकदम बारीक बारीक आणि त्याच्यासाठी घेतले अर्धी वाटी मूग डाळ, मीठ, हे घरगुती मसाला 1 चमचा, लाल तिखट 1 चमचा आणि जो पातीचा कांदा असतो ना तोच मी बारीक चिरून घेतलाय आणि 1 टोमॅटो घेतलाय। तर आता मी ही मुगाची डाळ फोडणी घालूपर्यंत 5 मिनिटासाठी मी भिजत टाकणार। जास्त वेळ नाही भिजवायचं, नाहीतर खूप जास्त शिजली जाते, मग टेस्ट लागत नाही भाजीमध्ये। आणि नंतर मग मी ही पात पण मी आता स्वच्छ धुवून घेते। पात चांगली धुवून घेतली आहे स्वच्छ। कढाई ठेवली आहे गॅसवरती, गॅस ऑन केलाय। थोडीशी तापले की तेल घालणार आहे, त्यात तेल घालते। कांदा घालून घेते, बारीक बारीक कट केलाय तोच कांदा, त्याने चव चांगली येते भाजीला। हलवून घेते। माझे व्हिडिओ जर तुम्ही बघत असाल तर प्लीज कमेंट करा, कारण मला कळत नाही माझ्या व्हिडिओ आवडतात की नाही तुम्हाला। प्लीज कमेंट करून एकदा सांगा, म्हणजे थोडंसं अजून उत्साह येईल मला रेसिपी बनवायला। नवीन चॅनल ओपन केले म्हणून अनुभव नाही आहे कसला, पण प्लीज तुम्ही बघत असाल तर कमेंट करा आणि आवडत असेल तर नक्कीच सपोर्ट करा मला। तर त्यात घालते टोमॅटो, एकच घेतला, मिक्स करून घेते। 1-2-3 मिनटं टोमॅटो शिजेपर्यंत झाकण ठेवते। त्याच्यावर मी झाकण ठेवून गॅसची फ्लेम कमी केली मी। 1-2 मिनटासाठी ते टोमॅटो चांगले बारीक झाले की त्यात मसाले घालून घेणार आहे। खूप सोपी पद्धत आहे, खायला पण चविष्ट लागते आणि हेल्दी पण असते, पोटात थंडावा देते ही पात। झाकण काढलं, हलवून घेते परत, चांगलं मिक्स झालं हे। आता त्यात घालणार आहे थोडंसं मीठ, मिक्स करून घेतलं। याच्यामध्ये तुम्ही हिरवी मिरची, लसूण आणि मीठ वाटून टाकलं तरी पण छान लागते, पण आमच्या घरात अशीच खातात म्हणून मी अशीच बनवते। मुलं पण आवडीने खातात। मग त्याच्यात आता मी घालून घेते लाल तिखट, थोडंसं मिरची पावडर, नंतर घालणार आहे घरगुती मसाला। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही थोडं कमी प्रमाण पण घेऊ शकता तिखटामध्ये। मी एकच चमचा घेतलाय कारण लहान मुलं पण खातात ना म्हणून। बघा चांगली मिक्स झाले, दाखवते, हे बघा छान मिक्स झाले। त्यात घालणार ही पात स्वच्छ धुवून घेतली आहे। गॅसची फ्लेम कमीच ठेवली मी, जळायला नको म्हणून, आणि मंद आचेवरच मी शिजवून घेणार आहे। 1-10 मिनिटात शिजते, वेळ लागत नाही त्याला। माझा आवाज बारीक येतोय की काय माहीत नाही। तुमची मतं मला सांगा कमेंट करून, व्यवस्थित बनवते कशी बनवते, म्हणजे मला समजेल की माझे व्हिडिओ तुम्ही बघताय। हे बघा हलवून घेते।
हे बघा 5 मिनटं मी डाळ भिजवून घेतली फक्त. आता त्यात घालणार आहे. हलवून घेते. आता गॅसची फ्लेम थोडी वाढवली मी. पाणी सुटतं त्याला, कारण 5 मिनटं वाढवून शिजवणार आहे, नंतर कमी करणार आहे 5 मिनटासाठी, म्हणजे 10 मिनटात शिजते भाजी. हलवून घेतली आहे चांगली. आता झाकण ठेवून एक 10 मिनटं मी शिजू देणार आहे. डाळ टाकून एक नंबर लागते भाजी. आता झाकण ठेवते आणि मोठ्या फ्लेमवरती 2 ते 3 मिनटासाठी मी ठेवणार आहे. नंतर मग कमी गॅस करते, खाली नको लागायला म्हणून. आता दाखवते तुम्हाला. पाणी सुटलं भाजीला. गॅसची फ्लेम जास्तच ठेवली आहे मी. तर पाणी सुटले. हलवून घेते एकदा. आता गॅसची फ्लेम कमी करते मी आणि परत झाकून ठेवून 5-7 मिनटासाठी मी शिजवून घेते त्याला. हलवून घेते परत. दाखवते. शिजायला लागली आहे. एक 2-3 मिनटं चांगली शिजेल ती. तर 5 शिजेपर्यंत मी वरणाला फोडणी घालून घेते. मग अशी कुकरचा आवाज येत असेल. डाळ लावली होती मी वरणासाठी. झाकण काढले. आता झाकण काढूनच मी हलवून घेणार आहे त्याला. आता पाणी पण आटले त्याचं. वास पण छान येतो. झाली आता 1 मिनटं फक्त, नंतर मी गॅस बंद करते. भाजी बनली आहे. गॅस बंद केला आहे मी. बघा सगळं पाणी आटले त्यातलं. आता मी काढून घेते. दुसरीकडे वरणाला पण फोडणी घालून घेतली आहे. वरणाची रेसिपी मी कसं बनवते वरण ते पण मी व्हिडिओ काढून टाकला आहे, तर प्लीज बघा. तर बघा आपली कांद्याची पात तयार आहे. अशा पद्धतीने तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा. माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि सपोर्ट करा. आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. याच्याबरोबर भाकरी पण छान लागते. एकदा नक्की ट्राय करा.